आपण रोजचं गाडी चालवतो आणि कितीतरी वळणं घेतो, पण खरंच आपण त्यामागचे नियम आठवतो का? अनेकदा इतक्या सहजपणे हे सगळं होतं की नियम बाजूलाच राहतात. पण रस्त्यावरची सुरक्षितता ना या छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून असते. चला तर मग गाडी चालवण्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल सोप्या भाषेत समजून घेऊया. स्वतःलाच विचारून बघा, डावीकडे वळताना, उजवीकडे वळताना किंवा अगदी यू-टर्न घेताना आपण खरंच सगळे नियम पाळतो का? कारण बघा, सुरक्षितता आणि नियमांचं पालन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात थोडीही चूक परवडणारी नसते. बरं, कुठल्याही प्रकारचं वळण घेण्याआधी काही मूलभूत नियम आहेत. यांना आपण गोल्डन रूल्स म्हणू शकतो. हे नियम म्हणजे प्रत्येक वळणाचा पाया आहेत आणि हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत. हे बघा, सुरक्षित वळण घेणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त 3 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली, कुठे वळायचंय हे आधीच ठरवा. दुसरी, त्यानुसार आपलं वाहन योग्य लेनमध्ये आणा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची, इंडिकेटर. आपला इरादा बाकीच्यांना कळवणं खूप गरजेचं आहे. ह्या 3 गोष्टींशिवाय वळणाचा विचारही करू नका. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात कॉमन वळणाने, डावीकडे वळण्यापासून. याची एक ठरलेली पद्धत आहे जी आपण आता टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. डावीकडे वळायचंय, मग ही चेकलिस्ट डोक्यात फिट करून घ्या. वळण्याच्या किमान 30 मीटर आधी सिग्नल द्या. गाडी शक्य तितकी डाव्या लेनमध्ये म्हणजे रस्त्याच्या कडेला ठेवा. आरशात बघून डावीकडची आणि मागची ट्रॅफिक तपासा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, सायकलस्वार आणि पादचारी यांना नेहमीच पहिला हक्क द्या. पण मग मोठ्या गाड्यांचं काय? ट्रक, बस वगैरे, त्यांच्यासाठी नियमात थोडी सूट आहे. जर गाडीच्या आकारामुळे एका लेनमधून वळणं शक्य नसेल तर ते बाजूची लेन वापरू शकतात. पण, आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे, नियमात स्पष्ट म्हटलंय की असं करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं बंधनकारक आहे. म्हणजे ही एक सवलत आहे, मोकळीक नाही. एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते, सायकलस्वार आणि पादचारी रस्त्यावर ते सर्वात जास्त असुरक्षित असतात. त्यामुळे डावीकडे वळताना त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं हा फक्त नियम नाही, ही आपली एक नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. डावीकडचं वळण तर झालं, आता बघूया उजवीकडे कसे वळायचं. नियम जवळपास सारखेच आहेत, फक्त लेन पोझिशनिंगचा एक मोठा फरक आहे. चला पाहूया. इथेही सिग्नल वेळेवर द्यायचाच आहे, पण यावेळी गाडी रस्त्याच्या कडेला नाही तर रस्त्याच्या मध्यभागी म्हणजे सर्वात उजव्या लेनमध्ये आणायची आहे. तिथून वळण घेण्याआधी उजवीकडची आणि मागची ट्रॅफिक तपासा. आणि हो, पादचाऱ्यांना प्राधान्य द्यायचं हे तर आहेच. अनेकदा मोठ्या शहरांमध्ये मल्टीलेन रोडवर जमिनीवर बाण दिसतात नाही का? ते काही डिझाईनसाठी नसतात, ते नियम आहेत. जर तुम्हाला डावीकडे किंवा उजवीकडे वळायचं असेल तर त्या बाणाने दाखवलेल्या लेनमध्येच असणं बंधनकारक आहे. तुम्ही दुसऱ्या लेनमधून वळण घेऊ शकत नाही. आता येतो सर्वात अवघड आणि खरं सांगायचं तर धोकादायक प्रकाराकडे, यू-टर्न. यू-टर्न कसा घ्यायचा यापेक्षाही महत्त्वाचं आहे तो कुठे अजिबात घ्यायचा नाहीये समजून घेणं. ही 4 ठिकाणे तर डोक्यात पक्की ठेवा जिथे यू-टर्नला सक्त मनाई आहे. वर्दळीचा रस्ता, हायवे किंवा एक्सप्रेसवे, रस्त्यावरची सलग पांढरी रेषा आणि तिथे स्पष्टपणे यू-टर्न नाही असं चिन्ह आहे. या ठिकाणी यू-टर्न घेण्याचा विचारही करायचा नाही. आणि समजा यू-टर्न घ्यायला परवानगी असली तरी ती काही साधी गोष्ट नाही, ही एक मोठी जबाबदारी आहे. आजूबाजूला कोणताही ब्लाइंड स्पॉट नाही ना, समोरून मागून बाजूने येणारी गाडी सुरक्षित अंतरावर आहे ना, याची खात्री करा. सगळ्यांना मार्ग द्या आणि समोरचं स्पष्ट दिसत असेल तरच यू-टर्न घ्या. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. हे मुद्दे म्हणजे सुरक्षित वळणाची गुरुकिल्लीच आहेत. हे 5 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. वेळेवर प्लॅन करा, वेळेवर सिग्नल द्या, योग्य लेनमध्ये राहा, आजूबाजूला सतत लक्ष ठेवा आणि इतरांच्या मार्गाच्या हक्काचा आदर करा. हे नियम फक्त आपल्यासाठी नाहीत तर रस्त्यावरच्या प्रत्येकाच्या सुरक्षितेची हमी देतात. हे बघा, नियम आपल्याला पुस्तकात मिळतील, स्क्रीनवर दिसतील, पण रस्त्यावरची खरी परिस्थिती प्रत्येक क्षणाला बदलत असते. त्यामुळे पुढच्या वेळी ड्रायव्हिंग सीटवर बसताना फक्त नियम आठवू नका, तर प्रत्येक क्षणी जागरूक राहा. कारण खरी सुरक्षितता त्या जागरूकतेमध्येच आहे. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.